हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज बनवणार आहोत मोमोज। तर आपण एक कढाई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि नंतर चिरलेला कांदा टाकला आणि परतून घेतला। तर आपण आता त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहोत। मग नंतर मिक्स करणार। मग त्याच्यामध्ये चिरलेली कोबी आणि नंतर शिमला मिर्च टाकणार आहोत आणि मिक्स करणार चांगलं। मग नंतर त्याच्यामध्ये मसाले टाकणार आपण। मसाल्यामध्ये हळद, किचन किंग मसाला आणि लाल तिखट, नंतर 1 चम्मच केचप, 1 चम्मच सोया सॉस, नंतर मीठ। मग नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं काली मिर्च पण टाकणार आणि नंतर थोडासा मॅगी मसाला पण टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर थंड व्हायला ठेवायचं। मग नंतर 1 वाटी मैदा घेऊन त्याच्यामध्ये मीठ आणि 1 चम्मच तेल टाकायचं आणि कणिक मळून घ्यायची। कणिक ना घट्ट मळायची ना सैल करायची। आपली कणिक मळून झालेली आहे। नंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर त्याचे छोटी छोटी पुरी बनवून घ्यायची। मग नंतर आपण मोमोज बनवून घ्यायचे। तुम्हाला जसा शेप येत असेल तसं बनवायचं। तर इथे आम्ही ह्या शेपमध्ये मोमोज तयार करत आहोत। नंतर आता आपण अशा प्रकारे सगळे मोमोज आपण तयार करून घेऊत। तर आपले मोमोज सगळे तयार झालेले आहेत। तर मी आता सगळे मोमोज बनवून घेतले। मग नंतर आपण चाळणीला तेल लावायचं आणि सगळे मोमोज त्याच्यामध्ये ठेवायचे। मग नंतर आपण बॉईल करायला ठेवणार मोमोज। मग 15 मिनिटांनी आपले मोमोज रेडी होणार। तर बघा, आपले मोमोज रेडी झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहे आपले मोमोज। तर मी मैद्याचे मोमोज दाखवत आहे, नंतर गव्हाच्या पिठाचे मोमोज दाखवत आहे। तर तयार आहे आपले टेस्टी मोमोज। तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।